परम शांती. आजच्या वेगवान जगात मुलं आवाज, व्यत्यय आणि सततच्या उत्तेजनाच्या भोवती वाढत आहेत. पण जर आपण त्यांना काही अर्थपूर्ण भेट देऊ शकलो तर, काही सामर्थ्यशाली, तरीही सोपं, कृतज्ञता, सचेतनता आणि त्याद्वारे परम शांती, सर्वोच्च अंतर्गत शांती. कृतज्ञता फक्त धन्यवाद म्हणणं नाही, ही चांगल्या गोष्टी लक्षात घेण्याची क्षमता आहे. सोप्या गोष्टींसाठीही आभारी होणं, जसं की एक गरम जेवण, एक प्रेमळ मिठी, एक उजळणारी सकाळ. जेव्हा मुलं कृतज्ञतेचा सराव करतात, तेव्हा त्यांचं हृदय कोमल होतं, त्यांचं मन सकारात्मक बनतं आणि हळूहळू त्यांच्यामध्ये परमशांती वाढू लागते. जेव्हा एक मूल आपला श्वास अनुभव करतो, जेव्हा तो खरंच ऐकतो, तेव्हा तो प्रतिक्रिया न देता आपल्या भावना पाहतो, तेव्हा तो अंतर्गत शांतीशी जोडला जातो आणि ती शांती म्हणजे परम शांती. मुलं भावना अनुभवतात, राग, द्वेष, भीती, उत्साह. जागरूकता नसल्यास या भावना त्यांना नियंत्रित करतात. सचेतनतेसह ते शिकतात प्रतिसाद देणं, फक्त प्रतिक्रिया न देता. रोज रात्री आपल्या मुलांना विचारा, आज तुम्ही कोणत्या 3 गोष्टींसाठी आभारी आहात? ते लिहू शकतात किंवा चित्र काढू शकतात, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. रोज एक कृतज्ञता नोट लिहा आणि महिन्याच्या शेवटी ती एकत्र वाचा. हळूहळू श्वास घ्या, सौम्यपणे श्वास सोडा. दररोज फक्त 1 मिनिट. त्यांना विचारा, आता तुम्ही कोणता आवाज ऐकत आहात? हे त्यांच्या जागरूकतेला वाढवतं. अभ्यास दर्शवितो की कृतज्ञता आनंद वाढवते, सचेतनता लक्ष केंद्रित करण्याची आणि भावनिक संतुलन सुधारण्याची क्षमता वाढवते. नियमित सराव केल्यास मुलं शांत, दयाळू आणि आत्मविश्वासी बनतात. मुलं तुमच्याकडे पाहून शिकतात. जर तुम्ही थांबता तर तेही थांबतात. जर तुम्ही शांतपणे बोलता तर तेही ती शांती आत्मसात करतात. परम शांती आईवडिलांपासून सुरू होते. एक कृतज्ञ मूल दयाळू प्रौढ बनतो. एक सचेत मूल संतुलित नेता बनतो. आणि जी पिढी परम शांतीचा सराव करते, ती जग बदलू शकते. हृदयात शांतता पेरा. जगात शांती वाढताना पहा. आजच सुरुवात करा. फक्त 1 मिनिट. फक्त एक कृतज्ञतेचा विचार. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून परम शांती प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचू शकेल. परम शांती, परम शांती, परम शांती.
की परम शांति सोचो, बोलो परम शांति मिल जाएगी। बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति मिल जाएगी।